एकाकी बंटी पाटील आणि गोकुळचं राजकारण या विषयावर आपण आज चर्चा करूया. नमस्कार, मी संतोष पाटील. आपले SP न्यूजमध्ये स्वागत आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील एकटं पडल्याचे मागील 15 वर्षात अनेक वेळा पाहायला मिळाले. लोकसभेपासून विधानसभा, विधान परिषदेपासून शिक्षक मतदारसंघात त्यांनी यशस्वीपणे एक हाती बाजी मारल्याचं आपण पाहिले. इतकंच काय, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीतही बंटी पाटील यांनी एकाकी किल्ला लढवलाय आणि तो जिंकला. आता गोकुळच्या निवडणुकीत बंटी पाटील एकटं पडल्याचं चित्र रंगवलं जातं. पण खरंच बंटी पाटील एकटं पडलेत? आणि जर ते एकटं पडले असले तरी त्यांना हरवणं इतकं सोपं आहे? आज याच अनुषंगाने आपण एकटं पडलेले बंटी पाटील हाच त्यांचा जिंकण्याचा USP कसा आहे हे गोकुळच्या राजकारणाच्या निमित्ताने तपासून घेऊया. गोकुळ हा केवळ एक दूध संघ नाही, तर जिल्ह्याच्या अर्थकारणाची धमनी आहे. यातून जसे दूध उत्पादकाचे अर्थकारण चालते, तसेच येथील संचालक आणि नेतेही पावन होतात. उगीच येथील चर्चा किंवा तक्रारी ईडीपर्यंत जात नाहीत. असो, हा विषय आजच्या चर्चेचा नाही. आज आपण गोकुळची निवडणूक आणि बिनविरोध याचं तांगडं कसं आहे ते पाहूयात. आत्ताच्या 21 संचालक मंडळात 2021च्या गोकुळ निवडणुकीनंतर बदललेल्या सर्व प्रकारच्या सत्ताकारणाचा परिणाम म्हणून काहीशी ढोबळमानाने अशी विभागणी होते. यामध्ये बंटी पाटील यांना मानणारे 7 संचालक आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे 5, तर आमदार चंद्रदीप नरके यांचे 3 संचालक आहेत. विनय कोरे यांचे 2, तर मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा 1 आणि इतर 3 अशी 21 संचालकांची विभागणी आहे. आता नवं संचालक मंडळ हे 25 जणांचं असेल. यामध्ये महायुतीसाठी जागा वाटप करायचं म्हटले तरी सर्वाधिक म्हणजेच 1800 पेक्षा अधिकचे ठराव असल्याचा दावा करणारे मंत्री हसन मुश्रीफ हे 10 जागांसाठी आग्रही आहे. तर भाजप आणि जनसुराज्य 13 जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे. शिंदे सेना गटाचे आत्ताच 6 संचालक आहेत, म्हणजे ते 8 पेक्षा कमी जागा कदापि घेणार नाहीत. याचा अर्थ महायुतीमध्ये 25 जागांसाठी 31हून अधिक मागणी आहे. यामुळे महायुतीमधील जागा वाटपाचा पेच सोडताना संबंधितांना दम लागणार आहे. बिनविरोध करायची म्हटलं तरी बंटी पाटलांना परत ह्यामध्ये स्पेस करावा लागेल. त्यांच्याकडे आत्ता विद्यमान 8 संचालक आहेत, म्हणजेच बिनविरोध करताना 40 जागांच्या मागणीतून 25 जागांवर समाधानकारक तोडगा काढावा लागेल. गोकुळच्या राजकारणापेक्षा येथील अर्थकारणाचा विचार करता यातून कोणीही सहजासहजी माघार घेईल असे वाटत नाही. यामुळे गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मध्यस्थी करावी लागेल. दोन्ही बाजूंच्या नेत्यांना त्यांनी दिलेला शब्दच त्यांना 2 पावले माघारी आणू शकतो. या सर्व घडामोडीत बंटी पाटलांना मोकळं सोडणंही महायुतीला अजिबात परवडणार नाही. आधीच भाजप आणि राष्ट्रवादी अर्थात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यात टोकाचा वाद आहे. एकमेकाला गोकुळमध्ये रोखण्यापर्यंत त्यांची उघडपणे भाषा गेली आहे. महायुतीमध्ये आचारी जास्त असल्याने निवडणुकीच्या या जेवणावळीत गोंधळ उडणार आहे आणि हेच हेरून बंटी पाटील यांनी कोणताही उघडपणे डाव टाकलेला नाही. महायुतीसह जिल्ह्यातील सोबत येणाऱ्यांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. महायुतीच्या जागा वाटपात एक जरी नेता किंवा लहान मोठा पक्ष नाराज झाला, इकडचा तिकडं झाला, तर त्याचा थेट फायदा बंटी पाटील यांना होणार आहे. गोकुळच्या 5470 ठरावापैकी बंटी पाटील यांच्याकडे 1700 पेक्षा अधिक ठराव असल्याचे सांगितले जाते. लोकसभा आणि विधानसभेचं मैदान मानणाऱ्या बंटी पाटलांसाठी गोकुळच्या तुलनेत लहान मैदानात 600-700 मतांची जोडणी करणं अवघड नाही. यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासह बंटी पाटलांना रोखण्यासाठी रणनीती महायुतीला आखावी लागेल. महायुतीमध्ये तगड्या खेळाडूंचा मोठा भरणा आहे. त्यामुळेच कॅप्टनशिप कोण करणार हा मोठा प्रश्न येत आहे. तर दुसऱ्या बाजूला बंटी पाटील हाच विरोधी पक्ष असल्याने एकमुखी रणनीती आखणं सोपं जाते. म्हणूनच गोकुळच्या राजकारणात बंटी पाटलांना बेदखल करणं अथवा कमी लेखणं विरोधकांना जड जाऊ शकतं.
बंटी पाटील एकटं पडलं हे म्हणणं यामुळेच हास्यास्पद ठरणार आहे. कारण राजकारणात कधीही 2+2 4 होत नसतं, ते कधी 3 तर कधी 5ही होतात. आणि कोल्हापूरकर कोणाला जिंकण्यासाठी नाही तर पाडण्यासाठीच मतदान करतात आणि याचा अनुभव गोकुळच्या मागील वेळच्या निवडणुकीतही आला आहे. त्यामुळे बंटी पाटील यांना वगळून किंवा एकाकी पाडून गोकुळचं राजकारण होऊच शकत नाही. धन्यवाद. असेच थेट विश्लेषण आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा SP न्यूज. नमस्कार.